Because sir, as I stand to support the cut motions and oppose the demands. Speaker sir, firstly on a positive note, we have a very dynamic and positive vibes tourism minister, and under his tenure, I think Goa is going to see a huge boom in tourism. Saying that Goa has got four major segments of tourists, which is fit, MICE, OTA, and charters. Fit means free individual travelers because they domestic tourists asta. MICE म्हणजे meeting, incentive, conference, events. जे कॉन्फरन्स करता, जे बीच वेडिंग्स करता, हे मायसा अंडर येता. तिसरे ओटा, ऑनलायन ट्रॅव्हल एजंट जे आसा, जे एजन्सीज जे टुरिस्ट हाडटा ते ओटा म्हणटा. आनी चार्टर्स जे फॉरेन इंडिविज्युअल ट्रॅव्हलर आहा, जे चार्टर फ्लायट्स करून. कोविडा टायमान वी बिकेम सोल्ली डिपेंडंट ऑन फिट दॅट इज फ्री इंडिविज्युअल ट्रॅव्हलर डोमेस्टीक टुरिजम. सो म्हाका दिसता दीज आर गोइंग टू बी द बॅकबोन ऑफ टुरिजम फॉर द रेस्ट ऑफ द इयर्स एक्चुअली टू कम फॉर द फ्यू इयर्स. So, गरज आहा that we focus on domestic tourists to increase and invest our capital outlay on this fit. Taking this as a point, Speaker sir, few days back, एक जयपूर son tourist आयलो, domestic tourist तो, आणि he had a death at Kolwa beach. So, Speaker sir, I have a demand here today that investigation चालू आसतलेंच, कितकोन मेळ्ळो, कित जालें तें, which department and all. ते चालूच आसतलें, but I think as a state through the tourism department side we would want an compensation going out to this tourist person who died. From there, Speaker sir, I come from Benaulim constituency, which you guys know, which is 25% of the coastline of Goa. Goinchi ji beach coastline is 65 kilometers. Out of that 16 kilometers is Banale. Murche amgele 25% beach coastline ji we are contributing towards tourism. मेजर बिझनेस थिंगा शेकां आसता. आख्खे गोंयभर 367 एप्रॉक्सिमेटली शेक्स आहा. ताजे 66 शेक्स कम फ्रॉम बेनावलीम कॉन्स्टिट्युएन्सी, विच इज 18%. स्पीकर सर, एक डिमांड आहा. वी हॅव अ व्हेरी हंबल रिक्वेस्ट. 2019 ते 2022 जी शेक पॉलिसी आसता 3 वर्सांची, तितूंत ऑलमोस्ट 1.5 year, क्लोज टू 1.5 year पिरियड वेंट अंडर कोवीड. तांकां ती शेकाचे दंड चलोवपाकूय मेळना, शेक घालपाक आनी काडपाचे पयशे जाले तेंगेले. जे कोणें घालूं ना ते दुसरी गजाल. तांकां बारीक बारीक जायती सबसिडी मेळ्ळ्या, बट दीस पर्टिक्युलर सीजन वॉज बॅड, द 3 years पिरियड. इफ वी कॅन हॅव अ रिलॅक्सेशन अँड कंटिन्यू फॉर द नेक्स्ट 2 years ऑन दी सेम शेक पॉलिसी, आनी 2 वर्सान मागीर परत रिन्यू करया 3 वर्सां आदी. सो दीस वील बी हेल्पफूल फॉर ऑल द गोवन्स अँड ऑल द गोवन बॉयज दॅट हॅव द शॅक्स. हिंटरलँड टुरिजम आमी सदां म्हणटा. स्पीकर सर, वॉटरफॉल्स आहा. वॉटरफॉल्स जे सांगे तालुका, हे तालुकान वॉटरफॉल्स आहा. मनसून टुरिजम म्हूण आसता. आय थिंक इट इज अ गूड आयडिया दॅट वी ट्राय टू इन्वेस्ट अँड शो दी पीपल ऑफ गोवा अँड द टुरिस्ट ओवर हियर वॉट इज वॉटरफॉल्स. हे वॉटरफॉल्स वचपाक, आनी दीस वील बी अ मॉड्यूल टू जनरेट रेव्हेन्यू. सेम वे पार्ट ऑफ हिंटरलँड टुरिजम, स्पीकर सर, जोऱ्यो आहा. मुगे कॉन्स्टिट्युएन्सी 2 जोऱ्यो आहा. आमी आतां त्यो रिवायव केल्या. एक जोरीवाडो बेनावलीम आनी एक शेतमालें जोड कार्मोना. ह्यो दोनूय जोऱ्यो ब्युटिफाय करपाची गरज आहा. अँड वी कनेक्टेड टू द हिंटरलँड प्रोजेक्ट, आनी वी मेक शुअर दॅट जे गोवा टुरिजमा येता तितूं हे जोऱ्यो दाखोवपाक, सो पीपल आर शोन. अँड दीस वील बी पार्ट ऑफ बेसिकली ट्रेल टुरिजम. हिंटरलँड टुरिजम बट पार्ट ऑफ ट्रेल टुरिजम. ट्रेल टुरिजम म्हणजे गेले गांवांत गेले, कुणब्यां बरें दाखयलें, तेंगे कितें जेवण, जोरी दाखयल्यो, स्प्रिंग फॉल्स दाखयलो. सो पार्ट ऑफ ट्रेल टुरिजम. थोडेसे डिमांड्स ऑलरेडी आमी घातलेले आसा. टुरिजम मिनिस्टर हॅज ऑलरेडी गिवन व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वीच एवरी वन इज अवेअर. वन इज बीच सेक्युरिटी, illumination on the beaches, CCTV cameras and tourist police is going to be part of our beach security. This should be integrated in our beach cleaning contract. Beach cleaning contractat beach dead ends जे आसा ते साफ करनाय. A request is that जे beach dead ends आहा ते beach cleaning contractak एजा मुखार घालपाक. स्पीकर सर, सगळे जे फेस्टिवल आहा आमी सगळ्यांनी चोयलां नॉर्थाक जाताय. हेज्या पयलीं आल्लेम फेस्टिवल म्हूण जातालें आमगे सावथाक, सी फूड फेस्टिवल म्हूण जाताले आमी सगळे जाणाय. सो एक डिमांड आहा की 3 day फेस्टिवल करपाक कोलवा बिचाक. बरो जागो आमगेलो. हे जाग्याक टुरिस्ट येवपाकूय जागा आहा, ट्रॅफिकाक इन एंड आउट इन एन एमर्जन्सी सिट्युएशन, व्हेरी आयडल प्लेस. अ डिमांड दॅट दीस टायम
to give a 3-day festival. We can name the festival the way everyone feels it is appropriate. But a 3-day festival दिवपाक सावथाक आनी वो कोलवा करपाक. कोलवा iconic project वो सगलो मांडलेलो आहा. Most of the things are done. It is going to get executed. My only request is कोलवा fishing village आहा. कोलवा फिशिंग विलेज लोंगिन्योज हॉटेल आहा थिंगा फिशिंग विलेज म्हूण आहा. ती फिशिंग विलेज आमी रिटेन करची. ती रिटेन करची. वयर सकयल बारीक गजाल्यो आहा. तेंगे कितें सारकें ना हें ना पूण तें सारकें करया पूण ती फिशिंग विलेज रिटेन करया. वील मेंटेन इट. वील पुट अप अ रेवेन्यू मॉडल फॉर दॅट आनी फिशिंग विलेज ती मेंटेन करया. कोलवा येदो आयकॉनीक प्रोजेक्ट येता म्हूण सगल्यांक खबर आहा. बट आमकडे कोलवा पुलीस स्टेशन ना. आमकडे कोलवा आनी बाणावले कॉन्स्टिट्युएन्सीचो लोड घेवपाक सबस्टेशन ना. इलेक्ट्रिसिटी सबस्टेशन ना. आनी गार्बेज मॅनेज करपाक आजून प्रॉपर MRF ना. जागो आमी ऑलरेडी एप्लाय केला टुरिजम डिपार्टमेंटाचोच ऑन द नॉर्थ ईस्ट कॉर्नर ऑफ द आयकॉनीक प्रोजेक्ट टुवर्ड्स लोंगिन्योज ऑपोजीट दॅट. सो धाकटे धाकटे कुडके ते 1,500 फॉर द पावर स्टेशन, 1,500 फॉर द पुलीस स्टेशन आनी 500 स्क्वेअर मिटर फॉर MRF. हे ब्युटिफिकेशन प्रोजेक्टांकूच तांकां एक कुणशाक जागो दिवन म्हाका दॅट शूड बी पार्ट ऑफ इट. रेवेन्यू वील कम फ्रॉम दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट. स्पीकर सर, आमगेलें डिस्ट्रिक्ट सर्कल आहा मडगांव, डिस्ट्रिक्ट कोर्टाचो सर्कल. त्या सर्कलाक वचोन कोलवा बिचार वचपाचो रस्तो आहा. तो वायडनींग जावपाची तयारी जाल्ली पूण तो ब्युटिफाय जावंक ना फॉर वॉट एवर रिजन्स. तो ब्युटिफाय करपाची गरज आहा. ड्युरींग दीस आयकॉनीक प्रोजेक्ट तोय आमी रिवायव करचो आनी तो ब्युटिफाय करचो. ते लेन वाडयच्यो एंड इट कॅन बी नायसली. थिंग ते थोडे भर आमगेले यंगस्टर्स सगळे कॉन्स्टिट्युएन्सींतले तुगेले कॉन्स्टिट्युएन्सीतले भुरगे थिंगा फूड स्टॉल्स घायलेली आहा. ती ब्युटिफाय करून ती फूड स्टॉल्स बरे भाशेन ट्रेडिशनली फातोर्डा जे भाशेन केले. आय वूड टेक एन एक्झाम्पल. ते भाशेन करून म्हाका सदां थिंग आनी वाडोवपाक. आनी बाणावले जी मेन बीच आहा वेलोनिया ऑन द व्हील्स म्हणा, वेलोनिया ऑन द व्हील्स थिंगसोन बिचार वचपाक सारके मुखार एंड बिचार तो रोड वायडन करून ब्युटिफाय करपाची गरज आहा. बिकॉज अ व्हेरी स्पेसिफीक डिमांड इज जे आमगेले गेस्ट हावज आहाय स्मॉल मिडियम हॉटेलर्स तेमगेली जी फी आहा लायसन्स फी, ती लायसन्स फी 600 रुपये पर इयर आहली. ती आतां 4,800 केल्या. म्हाका सदां इट इज गॉन टू मच हाय. आनी ती ऑनलायन करपाक जाय कित्याक एक ती लायसन्स फी काडपाक पंचायत जाय, हेल्थ जाय, वेरियस डिपार्टमेंट जाता जाल्यार ऑनलायन करपाक केलें. वन विंडो सिस्टम. स्पीकर सर, बीच इरोजन जायत आसा आनी म्हाका सगळ्यांत चड इफेक्ट जाला कित्याक हॅविंग 25% शेअर ऑफ द कोस्ट लायन म्हाका मुगेल्यो 4 बिच्योच्यो इरोजन जायत आहा. हांवें ऑलरेडी ही गोश्ट टुरिजम मिनिस्टरा कडेन मांडलेली आहा. एक गॅबियन वॉल्स म्हणून आमी दोगांयनी डिस्कस करून एक आयडिया काडलेली आहा. So I think this gabion wall should be immediately done through some process and finalized. Finally, Speaker Sir, I always talk about revenue generation. I would like to propose, because we have a very good tourism minister, caravan policy mun kadpak. Ani we need to have a caravan policy to allow private players to get their vehicles for tourism and set up caravan parks at public and private places. These parking spaces will ensure disposal of waste, other appropriate things that are required. So caravan tourism could be one of our capital investments where we calling people to invest. आमगेल्या भुरग्यांक आमी मुद्रा स्किमींतल्यान लोन अरेंज करपाचो आनी तांकां कॅरवेन धाकटे कॅरवेन काडपाक आमी इंट्रोड्यूस करपाच्यो आनी ह्यो कॅरवेन्स वी कॅन हायर. लास्ट एंड माय पेट टॉपीक इज सर्टिफिकेशन. आमी जायत भाशेन सर्टिफिकेशन म्हणटा. I have already spoken. गोवा बीच सर्टिफिकेशन म्हणच्यान आमच्यान इंट्रोड्यूस करूंक जाता. आमकडे जायती एक्रिडेशन आहाय, बट वी शूड इंट्रोड्यूस समथींग कॉल्ड एज गोवा बीच एक्रिडेशन सर्टिफिकेशन. आनी गोवा बीच सर्टिफिकेशना प्रमाणे आय थिंक आमगेलो टुरिजम मिनिस्टर हॅज ऑलरेडी प्लॅन्ड फॉर इंटिग्रेटेड मॉड्युल्स ऑफ बीचीस. सो वी शूड क्लासिफाय our manual of Goa beach certification manual should be certified under some accreditation body like ABS, BV. So हें सांगून मुगेले डिमांड फॉर टुरिजम सोंपयता. I will quickly run very small demands. Demand 42 sports. I will specifically directly come to the new sport which I would like to introduce in Goa, and the sport is called as Dirio. हांवें ऑलरेडी बिल मांडलेलें आसा. This is a revenue generating model. हो दिर्यो म्हाका दिसता आमगे सगळे स्पीकर सर तुवें हो पॉयंट वयर काडलो, सगळ्यांनी वयर काडलो इन द पास्ट. So sports science, this is not coming in sports. Okay, so let us see if this we demand is not coming in sports because it is not coming in the sport. It is not as classified as sports.
Okay, so I think you have already spoken. I think we should go to the next topic. okay, the next one is दोन ग्राउंड आहा स्पीकर सर, कार्मोना पंचायत ग्राउंड आणि दांडो ग्राउंड. कार्मोना पंचायत ग्राउंडाचो टेंडर एक पार्ट जाल्लो, मागता परत तो टेंडर जावपाचो आहा टू टेक इंटरेस्ट टू गेट अस दॅट ग्राउंड डन. दिस वील बी वन थिंग. फुटसाल इज अ मेजर टॉपिक. धाकटेशे ग्राउंड ते, बजेटूय धाकटो. एक विलेजीचो जरी एक फुटसाल जालो जाल्यार 7 विलेजीस आहा. चड खर्च जायना ताका. आय कॅन आयडेंटिफाय द प्लेसीस. फुटसाल ग्राउंड करपाचो एक रिक्वेस्ट आहा. We do not have a swimming pool close by to all our constituencies. I can give land, we can identify land in Benaulim constituency closer towards the city side. So सगळ्यांकू बोगले पडपाक. And एक swimming pool, national standard or international standard, that depends upon your budget speaker sir, but I think introduction of a swimming pool in our constituency would help. 180 plus sports clubs आहा. Yes, sports clubs are affiliated to GFA. तेमकां पयशे मेळनाय कितें तेंगे GFA टोर्नामेंट करपाक कितें करपाक. सगळे पयशे एकूच क्लबाक वयता, एक मोठो क्लब तो तेका वयता. सो म्हाका दिसता इट इज रिक्वायर्ड दॅट ऑल दी स्मॉल क्लब्स शूड बी गिवन फंडींग. GFDC जी आसा, GFDC वर्साक उमके पयशे वयताय. म्हाका दिसता त्या पयशांतलो एटलीस्ट 1 crore शूड बी गिवन टू GFA फॉर टू ऑर्गनायज देअर स्ट्रक्चर्स. डिमांड नंबर 82 ऑन IT. स्पीकर सर, कोविडान आमकां गोंयांत स्पेशली वर्केशन इज द न्यू वेकेशन. आय वूड यूज दीस टर्मिनॉलॉजी. वर्केशन इज द न्यू वेकेशन ड्यू टू कोविड. लोक गोंयांत येवन रावपा लागलो आनी स्टार्टेड वर्किंग बाय स्टेईंग हियर. बट इन ऑर्डर टू इम्प्रुवायज दॅट अँड टू मेक गोवा अ वर्केशन इज अ वेकेशन डेस्टिनेशन, what is required is only one point: good and strong internet facilities. So I think we need to have good internet facilities all across Goa. I have a very pet thing to my heart, that is AI. If we are going to have artificial intelligence everywhere in the world in the next 10 years to go, a strong AI policy to be drafted, if required, integrated with the IT policy. The last one is art and culture, demand number 43. तियात्रिस्तांची स्कीम आमकां सगळे सावथाक आनी सालसेतीक तियात्रिस्ता ते स्कीम वाडोवपाक जाय. इट इज नॉट सफिशियंट फॉर देम. आय थिंक वी नीड टू increase this. Art and culture अंदर म्हाका एक डिमांड आसा स्पेसिफीक. नुस्त्याचें फेस्त म्हूण कोलवा आनी बेनावलीम गांवांत हांव इंट्रोड्यूस करूंक सोदतां. वी हॅव ऑलरेडी ऑर्गनायज्ड द बॅकग्रावंड वॉट एवर इज रिक्वायर्ड, बट टू गेट अस द ग्रांट्स. दोग जाण स्पेसिफीक नांव घेता. गोवा स्टेट कल्चरल अवॉर्ड हो जो आहा हो आंतोनियो जुजे डिसुजा हो मोबोरचो, कावेलोसी गांवचो, आनी आग्नेलो सांताना डिसिल्वा हो आमगेलो भाव सुरालेचो. हे दोगांयकूय आमी गोवा स्टेट कल्चरल अवॉर्डाक वी हॅव गिवन अ प्रपोजल. रिक्वेस्ट इफ दीस कॅन बी ग्रांटेड. I think we should close. डिपार्टमेंट ऑफ रुरल RDA, डिमांड नंबर 85. करमणे गांवांत एक ल्हानशें टेम्पल आहा. इगोजी कडेन फाटल्यान एक ल्हानशें टेम्पल आहा. तें कंप्लीट जालें ना. दे आर शॉर्ट ऑफ फंड्स. इफ वी कॅन कंप्लीट दॅट टेम्पल विथ द मिनिमम फंड्स वॉट एवर दे रिक्वायर्ड. आनी सुराले सुकुबाट एक मस्जिद आहा. त्या मस्जिदाकूय फंड जाय, त्या मस्जिद डिवेलप करपाक. हे दोनी मुगेलो RDA अंडर हें. थँक्यू स्पीकर सर. Honorable